चला संदीप वीर जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा खेळाडू ठरला होता त्याने त्याची ट्रॉफी आहे ती डेडिकेट केलेली आहे. निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन या टीमचा यंग जनरेशन खेळाडू विश्वजित या खेळाडूला मात्र ही ट्रॉफी समर्पित केलेली आहे. विश्वजित आपण या आज डेडिकेशन प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा समर्पण दाखवलं होतं. हे क्रिकेटसाठी चांगली बाब आहे मित्रांनो. यंग तरुण खेळाडूंना मात्र मोटिवेट करण्यासाठी त्यांचा खेळ पुढच्या आयुष्यामध्ये भरभरून येण्यासाठी हा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न असतो एखाद्या मोठ्या खेळाडूचा. आणि तिथे संदीप वीरनं हा चांगला एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा ऑन साईडला केलायचा होता परंतु पायावरती अंगावरती लागलाय त्यामुळे धाव आली नाहीये. पहिलाच बॉल डॉट आलाय विराजचा. विराज गोलंदाजी मार्कवरती आहे षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी. दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना पुल करायचा होता परंतु बॅटची आतली कडा घेतली. परफेक्शन झालं नाही आहे बॅट अँड बॉलचं त्यामुळे फक्त सिंगल मिळेल फलंदाज संदीप दबडेला. आणि या सिंगलनं आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या आता स्कोरबोर्डवरती लागली गेली. संघाचा श्री गणेशा झालेला आहे. 2 चेंडूनंतर टीमची धावसंख्या 1. आता स्ट्रायकिंग हिलला निलेश. विराज गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेटने टाकतोय. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फटका फसला. इथे थोडीशी चूक झाली बॉलर कडून. हिट करण्याचा प्रयत्न होता स्टंपला परंतु हिट झाला नाहीये. ओव्हर थ्रो झाली बॅकअप नव्हतं तिथून एक रन आले निलेशच्या खात्यामध्ये. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 2 धावा. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. SD11 गणेशवाडी आयोजित डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 नावातच सर्व काही आहे. ओहो आखूट टप्प्याचा बॉल चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. आणि बॉल बंदुकीतून सुटलेल्या गोलीसारख्या वेगाने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदीप दबडेच्या बॅटमधून या मॅचचा पहिला चौकार. डीजे स्वरूपामध्ये चौकार येतोय. बाईचा इशारा येतोय पंच गोकुल पाटील यांचा. आणि या अवंतर स्वरूपानं ते धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती लागली गेली 10 रन वरती. शेवटचा बॉल विराजनं गोलंदाजी चांगली केली परंतु बॅकअप नाहीये. विकेट किपरनं लाईन मिस केली. आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिस झालाय फटका. तिथे फक्त सिंगल मिळेल. आणि या सिंगलच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलेला आहे. आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमच्या बिनगडी बाद 11 धावा. 11 लॉस ऑफ 9 विकेट्स. तोपर्यंत जाऊया ऐकूया डीजे कडून एक सुमधुर संगीत. स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमला पराभूत केलं. तिसऱ्या मॅच मध्ये जय हनुमान स्पोर्ट्स सिंगनवाडी टीम जिंकली. चौथ्या मॅच मध्ये वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे टीम जिंकले. आणि 5व्या मॅच मध्ये नुकतंच शंभूराजे 11 शेलकेवाडी या टीमला पराभूत केलं निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन या टीमनं. आणि आता 6व्या क्रमांकाची मॅच आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 दीपक आलाय. षटक क्रमांक 2 लेफ्ट हँडर बॉलर आहे.
खराब गोलंदाजी, पहिला बॉल खराब टप्प्यावरती, त्यामुळे पंचचा सिग्नल येतोय वाईट बॉल, अंपायर सिग्नल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 12. 6व्या क्रमांकाचा सामना तुम्ही पाहताय. मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी आणि बजरंग स्पोर्ट्स घोटीवाडी या दोन टीमच्या दरम्यान. शेलकेवाडी या टीमनं टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. ओहो, स्विंगने मिस, जास्त बाहेर टाकला आउटसाइड द ऑफ स्टंप, त्यामुळे पुन्हा एकदा सिग्नल करतात अंपायर वाईट. अजूनही एकही बॉल झाला नाहीये. लगातार 2 चेंडू वाईट टाकले दीपकनं आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 13. फुल टॉस बॉल आणि ह्या बॉल सोडणार नाहीये संदीप दबडे. बॉलला हुक केलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार संदीप दबडेच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. ऐकूया डीजे कडून एक चांगलं गीत. भरपूर उचली घेत बॉलची सीमारेषा गाठलेली आहे आणि बॉल सीमा पार. चौकार येतोय. षटकार मारल्यानंतर हा चौकार संदीप दबडेच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. अजूनही एकही विकेट गेला नाहीये. म्हणजे पहिल्या गड्यासाठी मात्र चांगली भागीदारी बिल्ड केली जाते, चांगली पार्टनरशिप 23 धाबांची. आणि त्याच दरम्यान आबासो सिंगन आणि मारुती सिंगन यांना मी आमंत्रित करतो या व्यासपीठावरती. आपला शुभ सन्मान या डॅशिंग अध्यक्ष चषकामध्ये केला जाईल. पुलर लाईनचा बॉल स्ट्रेट डाऊन सॉफ्ट हँडेडने केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ क्लिअर करतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. एक षटकार 3 चौकार आणि आतापर्यंत 20 या आकड्यावरती तो खेळतोय. अप्रतिम बॅटिंग. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 27. हा बॉल सुद्धा लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 28 धावा. खराब गोलंदाजी मी म्हणे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन खर्च केलेले आहेत 17. ओहो, चांगला फटका, स्विंग केला बॉलला विथ द स्पिन. हा फटका संदीप दबडेच्या बॅटमधून, बॉल सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्युसिक षटकार. आतापर्यंत संदीप दबडेनं वडा बॅटिंग, अप्रतिम स्ट्रोक, बॉटमहँडचा चांगला वापर, क्रीजचा चांगला वापर करतोय. पुन्हा एकदा कमी गतीने स्विंग इन मिस. हा बॉल चांगला आहे. पडल्यानंतर संदीप दबडेसाठी हा बॉल थोडासा खाली राहिला आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय गोलंदाज दीपक कडून. टीमची धावसंख्या 34. यावेळेस पास पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली मिड विकेटला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आगे, फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत संदीप दबडेला. आणि या 2 रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 11 आल्या, परंतु या ओव्हरमध्ये धावा भरपूर खर्च झालेल्या आहेत. म्हणजे 25 धावा या ओव्हरमध्ये दीपकनं खर्च केलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 36 धावा आणि या ओव्हरमध्ये 3 धावा एक्स्ट्रा आलेत. तोपर्यंत ऐकूया. दोन षटकांचा खेळ संपलाय, अजूनही विकेट आली नाहीये.
कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ही पावसाळी रबर बॉल स्पर्धा सध्या रबर बॉल स्पर्धेचा हंगाम सुरू आहे. डॅशिंग अध्यक्ष चषक तुम्ही पाहताने ओव्हर नंबर 3 मध्ये आता विनोद गोलंदाजी मार्कवरती. निलेशसाठी पहिला बॉल उडवलाय परंतु बॉल हवेत केलेला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय तिथे झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. आता हे क्रिकेटचं सूत्र अगदी लहान पोराला सुद्धा आठवेल, कारण गेल्या 2 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला महाराष्ट्र सरकारचा. आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जो कार्यक्रम संपन्न झाला होता, त्या कार्यक्रमामध्ये सूर्यकुमार यादवनं एक चांगलं कमेंटमेंट केलं होतं की माझ्या हातामध्ये चांगला कॅच बसला. आणि त्याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस आपल्या मंचावरती रोहित शर्मा आपलं वक्तव्य करण्यासाठी गेला होता, त्यावेळेस मात्र एक कॉमेडी भाष्य त्यांना केलं होतं की सूर्यकुमार यादव सांगते की चांगला कॅच बसला, परंतु रोहित शर्मानं सांगितलं जर कॅच बसला नसता तर तुला मी पुढे बसवलं असतं. त्यावेळेस आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भरपूर असले होते. इथे धावा आलेल्या आहेत 2 आणि या 2 रनच्या मदतीने 41 धावा स्कोर कार्ड वरती. सूर्यकुमार यादव, म्हणूनच मित्रांनो सांगतो पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. हे क्रिकेटचं भाष्य आहे. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं, तर जर सूर्यकुमार यादवनं तो झेल जर सोडला असता तर 140 कोटी जनतेचं जे स्वप्न असतं ते स्वप्न पाण्यामध्ये मिसळलं असतं, वाहून गेलं असतं पाण्यामध्ये. म्हणूनच इथे झेल सोडला होता. एका क्षेत्ररक्षकाने चुकी केली, तिथे विकेट आली नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विनोद बॅकफुटला जाऊन थोडासा अपीश खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली, 1 रन पहिली पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संदीप दबडे आणि निलेश यांच्याकडून पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 43. शेवटचा बॉल शिल्लक. विनोद गोलंदाजी मार्कवरती. विनोदला सुद्धा या ओव्हरमध्ये यश प्राप्त करता आलं नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपकनं 25 धावा खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये 2 ओव्हरच्या तुलनेनं विनोदनं चांगलं कमबॅक केलाय. 7 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप शॉट आणि बॉल चाललाय खाऊ कॉर्नरच्या भरून, बॉल सीमा पार, चौकार. संदीप आणि या मॅचचा बाबूराव जर मी म्हणेन तर बाबूराव संदीप दबडे ठरला, कारण त्यानं धमाकेदार अगदी धुवाधार बॅटिंग केली, एक नाबाद केली आणि पहिला डाव इथे संपल्यानंतर टीमची 11 बॉलमध्ये 36 धावांची एक नाबाद केली संदीप दबडेने केलेली आहे. आणि 47 धावा इथे काढल्यानंतर 48 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 48 टू विन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. चला इथून श्री जुगादेवी स्पोर्ट्स वीरवाडी आणि श्री गणेश 11 गणेशवाडी दोन्ही टीमला विनंती करेन की टॉससाठी इथे लगेच यायचं आहे. आपण आपलं पाचारण केलं जाईल. डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 आपण पाहताय, निहारताय. एक दमदार स्पर्धा, पावसाळी रबर बॉल आणि नेक्स्ट मॅच याच्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल श्री जुगादेवी स्पोर्ट्स वीरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल श्री गणेश 11 गणेशवाडी. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. चला लगेच दोन्ही कॅप्टन प्लीज आपण इथे यायचं आहे. आणि त्याचबरोबर शेकेवाडी आणि गोटेवाडी गोटेवाडी टीम प्लीज जास्त वेळ तिथे खर्च करू नका. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे. मोरिया स्पोर्ट्स शेकेवाडी
असा आमचा निर्धार आहे की प्रत्येक सामना हा 3 षटकांचा व्हावा. त्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार इथे विनंती करू. महाराजांना विनंती करेन की आपल्या शुभास इथे टॉस घ्यायचे आहे. नेक्स्ट मॅच श्री जुगाय देवी स्पोर्ट्स वीरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी. दोन्ही कॅप्टन प्लीज टॉससाठी इथे लगेच यायचं आहे. तर सुहास काशीद बुवा आमचे प्लीज यायचं इकडे. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित. वीरवाडी आलेली आहे. गणेशवाडी टीम चला लगेच आपण टॉस करून घ्या. गणेशवाडी आणि वीरवाडी या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच इथून सामनाही चालू करायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षण फलंदाज प्लीज थोडं फास्ट करायचं आहे, कारण आजच्या दिवसामध्ये उमेश म्हात्रे सर आपण पाहायला गेलं तर 3 षटकांचे सामने आपल्याला खेळवण्याचा निर्धार आपला आहे आणि जेणेकरून त्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न इथे असणार आहे. तर जाऊया परत एकदा O2 उमेश म्हात्रे सर. चला श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी या टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. जाऊया मॅचकडे. तिथे करंट मॅच सुरू आहे. 48 धाबांचं लक्ष आहे या मॅचमध्ये आणि 48 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे. तो म्हणजेच मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमला. सलामीची जोडी मैदानामध्ये विराज आणि विनोद. स्ट्राईकला आहे विराज, विनोद नॉन स्ट्राईकला. 48 करायचे आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती विकास आलाय. सामन्याला ते सुरुवात पंच ग्रीन सिग्नल करतायत, हिरवा कंदील दाखवतायत आमचे आदरणीय शिवराम वैती सर नवघर मुलुंडचे आहेत. सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल दूरवर टाकलाय, जास्त बाहेर टाकलाय हा बॉल, त्यामुळे खराब लाईन असं पंचांचं मत आणि अंपायर सिग्नल येतो वाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाचा श्री गणेश झालाय. 48 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. ओहो, पुन्हा एकदा आउटसाइड डाव स्टंप, पुन्हा एकदा वाईट बॉल आणि पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे 2. आज क्रिकेटचे वारे वाहत आहेत. इंटरनॅशनल क्रिकेट तुम्ही पाहताय. भारतीय संघानं नुकताच T20 वर्ल्ड कप जिंकला. 17 वर्षांचं जे व्रत होतं ते समाप्त झालं. ज्यावेळेस 2007 साली महेंद्रसिंगच्या नेतृत्वाखाली तो वर्ल्ड कप जिंकला होता T20चा. ओहो, इथे खराब फिल्डिंग, थोडासा स्कीट होतोय. हीच तर मजा असते मित्रांनो पावसाळी रबर बॉल स्पर्धेची. पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये भरपूर काही आपल्याला पाहायला मिळतं. जसा पाऊस सुरू होतो क्षेत्ररक्षणाची अगदी बंबरबुडी उडते क्षेत्ररक्षण करत असताना आणि टीमची धावसंख्या आता 4. ओहो, इथे पहा चांगला बॉल, वाईड यॉर्कर. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फसला इथे फलंदाज विराजचा, त्यामुळे इथे निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळाली. हा बॉल चांगला आहे विकासचा, डॉट बॉल आला. 48 करायचे आहे. लक्ष मोठं आहे, तशी मोठी बॅटिंग करायची आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, एक्स्ट्रा रन, अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल. आणि त्याच दरम्यान आमचे चंदू डॉन यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. ओहो, फ्लिक ऑफ द रिस्ट, काय फटका, मनगटी फटका आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाबा मिळतील विराजला. 4 धाबा आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या ज्या खेळाडूंना मात्र भारतीय टीमसाठी एक चांगलं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या निवृत्तीनंतर असे अनेक खेळाडू आहेत की त्यांना मात्र त्या खेळाडूंना आपल्या गव्हर्नमेंट सरकारनं भरपूर काही पदं दिलेली आहेत. 1983 मध्ये भारताला पहिलं विश्वचषक ज्या खेळाडूंना जिंकून दिलं म्हणजे कपिल देव निकंज, आणि त्या खेळाडूला मात्र निवृत्ती घेतल्यानंतर कपिल देव निकंजला भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट कर्नल हे पद दिलं होतं आणि ते पद त्यानं भूषवलं होतं. 2007 साली भारताला T20 विश्वचषक ज्या
गोलंदाजानं जिंकून दिला होता. त्यांना गोलंदाजाचं नाव मित्रांनो जोगिंदर शर्मा, हे कोणाला माहीत नसेल. यावेळेस स्कोअर ऑफ द विकेट, बॉल सीमारेषा पलीकडे आणखीन एक चांगला फटका, बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. फलंदाज विराजच्या बॅटमधून ओव्हरची झाली. मी म्हणेन लॉंग ऑफला खूप चांगला झेल. आणि मित्रांनो आपण चर्चा करत होतो 2007 साली भारतीय संघाला T20 विश्वचषक जिंकून देणारा गोलंदाज जोगिंदर शर्मा. तुम्हाला माहिती नसेल परंतु त्याचं जे योगदान होतं ते त्या वर्ल्ड कपमध्ये मोलाचं होतं. जोगिंदर शर्मानं शेवटचं षटक सर्वांनाच आठवते. या षटकामध्ये भारतीय संघाला विश्वचषक जिंकून दिला आणि त्या सामन्यानंतर जोगिंदर पुन्हा कधी भारतीय टीममध्ये दिसला नाहीये. परंतु आता तो मित्रांनो हरियाणा राज्याचा DSP आहे. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय की आज डॅशिंग अध्यक्ष चषकामध्ये आणखीन एक गोष्ट वेगळी घडत आहे. ती म्हणजे मित्रांनो या स्पर्धेचं टेलिकास्ट होतंय. हे टेलिकास्ट एक नाही, दोन नाहीये, तर 3 कॅमेऱ्यानं आज ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि त्यांचे सर्व आमचे अपडेटर मार्क्स यांची खूप मेहनत आहे. सध्या ते बँकेच्या चर्चा वाऱ्या करतायत, कारण त्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे बँकेसाठी तो का धावतोय, कारण त्याला एक मोठी लोन पाहिजे. 2 अगदी शर्यतीचे बैल त्याला घ्यायचे आहेत, परंतु त्यांचं स्वप्न ते पूर्ण होईल. नवनाथ गाडगे आहे, परंतु आपण सर्व प्रेमाने त्याला मार्क्स म्हणतो. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, मिड ऑन नाहीये, लंगवंत क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती रन झाले 16. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह, सिंगल ते कंप्लीट. पहिली धाव वेगाने कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो झालाय, कारण ओव्हर थ्रो झालेली आहे, त्याच्यामुळे 2 धावा मिळत आहेत फलंदाज विनोदला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 18, म्हणजे आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि इथून धावांची गरज आहे 30. 10 बॉल 30 म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पहा, बॅकफुटला जात असताना अगदी ग्राउंड शॉट, असे फटके जर माराल तर ही मॅच आपल्या दृष्टिक्षेपात राहणार नाहीये. इथे 2 धावा मिळत आहेत पुन्हा एकदा विनोदला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती, म्हणजे येणारे 9 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. आणि आम्हाला नुकतीच जी माहिती भेटते त्या माहितीनुसार या स्पर्धे जर टेलिकास्ट झाल्यानंतर मात्र हा टेलिकास्टर जो मार्क्स आहे तो मात्र निवृत्ती घेत आहे या क्षेत्रामधून. त्यांचा एक मोठा सन्मान होईल या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे, अगदी खेचून मारला आणि ते विनोदच्या बॅटमधून येते एक मोठा षटकार. टीमची धावसंख्या 26 धावा, म्हणजे अजूनही 22 धावांची आवश्यकता. मॅच आता अगदी कट टू कट आले. म्हणजे 8 बॉल 22 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 26, 48 धावांचं लक्ष्य होतं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. चांगली गोलंदाजी केली जाते आप्पाकडून. निर्धाव बॉलची इथे सांगता होते डॉट बॉल. आता 7 बॉल, येणारे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये धावांची गरज आहे 22.
7 बॉल 22 धाबांची आवश्यकता. शेवटचा बॉल अप्पाचा राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा सातत्यानं ऑफसाईड ऑफस्टंप बॉल टाकले जात आहेत. रूम देत नाहीये ऑन साईडला खेळण्यासाठी. ही चांगली रणनीती आहे क्रिकेटमध्ये. आणि ओव्हरची झाली समाप्ती. दुसरा बॉल सुद्धा इथे निर्धाव झालाय. म्हणजे 2 लगातार चेंडू इथे निर्धाव झाल्यानंतर ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावपलकावरती आहेत. म्हणजे आता एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. म्हणजे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये धावांची गरज आहे विजयासाठी. 6 बॉल 22 धावा. म्हणजे 4 मोठेच फटके पाहिजे टीमला जिंकण्यासाठी. मोरया स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमला धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 22. 6 बॉल 22 धावा. तर आपण इंटरनॅशनल क्रिकेटचे मित्रांनो चर्चा करत होतो. आणखीन एक जो खेळाडू आहे हरभजन सिंग याने आपल्या गोलंदाजीच्या कालामध्ये चांगली कामगिरी केली आणि हरभजनच्या फिरकीत सर्वजण अडकले. मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल परंतु पंजाब पोलिसांनी एक स्टार जोडून हरभजन सिंगला मात्र DSP ही पदवी बहाल केलेली आहे. सध्या तो पंजाब पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. ओहो पहिलाच बॉल बॅकअप लेन. टप्पा थोडासा मागे ठेवला. गती काढली आणि ते बीट केले. पहिल्याच बॉलवरती संदीप डेपणे फलंदाजाला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळाली. म्हणजेच काय तर आता 5 बॉल शिल्लक आणि 22 धाबांची आवश्यकता या मॅचमध्ये. पुन्हा एकदा पहा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. फलंदाजाची अगदी मुवमेंट पाहिली. त्याला रीड केलं आणि हा टप्पा टाकलाय. कच्च्या गुरुचा चेला नाही आहे संदीप दबडे ज्यानं बॅटिंग चांगली केली. अफलातून बॅटिंग आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती एक चांगला टार्गेट सेट झालाय. तो गोलंदाजी करतोय. 4 बॉल 22 करायचे आहेत. बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. बॅटची टू विंड लागली. मिड विकेटला डीप मधून भरपूर वेगाने. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. फेकी चांगली होते. तत्पूर्वी एकच धाव मिळेल या फलंदाजाला. आणि या सिंगलच्या मदतीने आता 27 झाल्यात. म्हणजे 3 बॉल आणि 21 धाबांची आवश्यकता. आता हे लक्ष मी म्हणेन मोरया स्पोर्ट्स शेलकेवाडीच्या दृष्टिक्षेपात राहिलं नाहीये. त्याचं कारण आहे येणारे 3 बॉल आणि 21 धाबा. 3 बॉलमध्ये 3 षटकार जरी लगवले तरी मात्र थोड्या फरकानं हा सामना मोरया स्पोर्ट्स शेलकेवाडी टीमला गमवावा लागेल. सातत्यानं ऑफसाईड ऑफस्टंप बॉल. बॅटची कडा. इथे धाव आली नाहीये. म्हणजे 2 बॉल 21 धाबांची गरज. 2 बॉल 21 धाबांची गरज आहे. सामना आता जवळ एक औपचारिकता या खेळाची शिल्लक राहिलेली आहे असंच म्हणायला हरकत नाही आहे. कारण 2 बॉल 21 धावा. ओहो हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. इथे सुद्धा धाव आली नाहीये. म्हणजेच डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी संदीप दबडेची. आतापर्यंत 5 बॉलमध्ये संदीप दबडेनं या ओव्हरमध्ये एकच धाव खर्च केली. काय इकॉनॉमिकल षटक. 1 बॉल 21 धाबांची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक. फुलटोस. हा बॉल सुद्धा हुकलाय. म्हणजेच हा बॉल सुद्धा डॉट. म्हणजे 20 धावानं हा सामना मात्र जिंकलेला आहे. घोटेवाडी टीमनं. वेल प्लेड. अभिनंदन टीम. आणि हार्ड लक बॅड लक मी म्हणेन मोरया स्पोर्ट्स शेलकेवाडी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरलाय. ज्यानं पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग चांगली केली. 15 बॉलमध्ये 36 धावा त्यांना ठोकल्या नाबाद. आणि गोलंदाजी करत असताना फक्त 1च रनचं षटक दिलं. इकॉनॉमिकल षटक ज्याला म्हटलं जातं. एक चांगला ऑलराऊंडर आणि त्याच्या ऑलराऊंडर कामगिरीमुळे त्याला मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच संदीप दबडे अण्णा हा खेळाडू ठरलेला आहे. वेल प्लेड. अभिनंदन. आणि जशी मॅचला सुरुवात होईल नेक्स्ट मॅचमध्ये मॅच नंबर 7 तुम्ही पाहताय श्री गणेश 11 गणेशवाडी या टीमने टॉस इथे जिंकलाय जुगाईदेवी स्पोर्ट्स वीरवाडी या टीमच्या विरोधामध्ये. आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र पेन जनवलीचे म्हणजे पनवेलचे एक समालोचक मित्र रुपेश पाटील यांना आमच्या कॉमेंट्री बॉक्स